धाराशिवमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढवावी। धाराशिवमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांचा हा सूर समोर येतोय। पदाधिकाऱ्यांच्या मताशी उद्धव ठाकरे सहमत असल्याची बाब समोर येते। आघाडी आणि स्वबळाचा निर्णय लवकरात लवकर घेऊन निवडणूक जोमानं लढा असं म्हणत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सूचना केल्या आहेत। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सेनेचा हा स्वबळाचा नारा पदाधिकाऱ्यांचा समोर येतोय। नक्कीच आपण पाहतोय की कालपासून उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत आणि काल संध्याकाळी धाराशिव, बीड, लातूर आणि सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती स्थानिक पातळीवर निर्णय घ्या। जिथे महाविकास आघाडी होत असेल तिथे महाविकास आघाडी करा, अन्यथा स्वबळावर लढा, परंतु जास्तीत जास्त उमेदवार आपले कसे निवडून येतील याकडे लक्ष द्या असे आदेश जे आहेत ते उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत। कारण की आपण पाहतोय की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठिकठिकाणी सर्व उमेदवारांनी तयारी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु महाविकास आघाडी जिथे होत असेल तिथे महाविकास आघाडी होऊ द्या, अन्यथा स्वबळावर लढा असे आदेश आहेत ते उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत। विशेषतः धाराशिव जिल्ह्यामध्ये स्वबळावर लढण्याचा नारा जो आहे तो ठाकरेंसमोर त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता, परंतु त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आदेश दिलेले आहे की शक्यतो महाविकास आघाडी जिथे होत असेल। नक्कीच निवृत्ती, तूर्तास धन्यवाद।